लाडक्या बहिणींसाठी मोठी आनंदाची बातमी। लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे आणि जूनचे हप्ते वाटप सुरू। 23वा आणि 24वा हप्ता दुसरा टप्पा वाटप सुरू झालेला आहे। याची यादी देखील आलेली आहे। या यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही लगेच तपासा। 18 जिल्ह्यांमध्ये निधी वितरित करणे सुरू झालेले आहे। आजची सर्वात मोठी आनंदाची बातमी, लाडक्या बहिणींचे जे काही लाभार्थी आहे यांच्यासाठी मोठी अपडेट आलेली आहे। मे आणि जूनचे पैसे एकत्र म्हणजे 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमवण्यास सुरुवात। सरकारकडून जे काही लाडक्या बहिणींना ई-केवायसी करण्यात आलेली होती, तर आता ई-केवायसीची प्रक्रिया इथं पूर्ण झालेली आहे। ज्यांचे अर्ज अप्रूव्ह आहे, बँक खात्यादारशी लिंक आहे, डीबीटी सुरू आहे, ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे, तर अशाच्या खात्यामध्ये मे आणि जूनचे पैसे जमा होत आहे। आता बरेच महिलांनी लगेच SMS आलेले आहे। आता जे की या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आले यामध्ये मे आणि जूनचे, यामध्ये पुणे, नागपूर, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर अशा अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे इथं जमा होत आहे। आता या 18 जिल्ह्यात पैसे जमा होत आहे। बाकी जे काही पेंडिंग जिल्हे राहिलेले आहेत तर या जिल्ह्यात लवकरच जमा होईल। यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, वाशिम, गोंदिया, भंडारा, गडचिरोली। आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना दोन्ही हप्ते एकत्र जे की 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये इथं येत आहे। आता 3000 रुपये कोणाला इथं मिळत आहे, जे की 2 हप्ते इथं एकत्र जमा होत आहे। ज्या लाडक्या बहिणींनी इथं ई-केवायसी केलेली आहे किंवा त्यांना मागील हप्ते इथं जमा झालेले नव्हते, तर अशा पात्र महिलांच्या खात्यामध्ये दोन्ही महिन्याचे पैसे जे की थेट 3000 रुपये खात्यामध्ये जमा होत आहे। आता तांत्रिक अडचणीमुळे रखडलेले जे काही पैसे आहेत, बरेच महिलांना पैसे इथं आलेले नाहीत, बरेच महिलांची ई-केवायसी राहिलेली आहेत। अशा महिलांनी ई-केवायसी दुरुस्त कशी करायची आहे किंवा तुमचा अर्ज पेंडिंग आहे, अप्रूव्हल आहे असूनही पैसे आलेले नाहीत, तर अशा महिलांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर लगेच बघा। दोन्ही महिन्याचे पैसे यामध्ये मे आणि जूनचे जे काही पैसे आहेत ते 15 जून ते 23 जूनच्या दरम्यान इथं जमा होणार आहे। यासाठी जो काही निधी इथं आलेला आहे लाडक्या बहिणींसाठी, यामध्ये 344 कोटी रुपयाचा जो काही मे महिन्यासाठीचा जो काही निधी लाडक्या बहिणींकरिता आलेला आहे आणि मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचे पैसे इथं थेट डीबीटीद्वारे पैसे खात्यामध्ये जमा होत आहे। आता लगेच तुमचं स्टेटस अप्रूव्हल आहे, पेंडिंग आहे की चेक करा। लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जा, यामध्ये तुमचा मोबाईल नंबर टाका, OTP टाकून लॉग इन करून चेक करा। अर्ज पेंडिंग आहे, रिजेक्ट झालेला आहे, तर लगेच चेक करा। आता बरेच महिलांचे पैसे इथं बंद झालेले आहेत, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक आहे की नाही चेक करा, डीबीटी सुरू आहे की नाही चेक करा। याचप्रमाणे लाडक्या बहिणींची जी काही ई-केवायसी ती केलेली नसेल तर ते करा। बँकेची जर ई-केवायसी राहिलेली असेल तर बँकेची देखील ई-केवायसी करा। बँकेचं बरेच दिवसांपासून व्यवहार नसल्यामुळे बँकेचं पासबुक इनॲक्टिव्ह झालेलं असेल तर त्याला ॲक्टिव्ह करून घ्या। तरी पैसे न आल्यास तुम्हाला लाडक्या बहीण योजनेच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अप्रूव्हल आहे का तुमचा फॉर्म चेक करा। यामध्ये पेमेंट नॉट रिसिव्ड असं तुम्हाला माहिती भरायची आहे आणि तुम्हाला कंप्लेंट करायची आहे, किंवा तुम्हाला लाडक्या बहिणींसाठी 181 या हेल्पलाईन नंबरवरती देखील तुम्ही कॉल करून तुम्ही माहिती घेऊ शकता। तर लगेच कॉल करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे नवीन फॉर्म इथं सुरू झालेले आहेत। आता नवीन फॉर्म जर तुम्हाला भरायचा असेल तर तुम्हाला थोडक्यात इथं अर्ज नमुना देतो एक फॉर्मॅट, अर्जदाराचे पूर्ण नाव तुम्हाला इथे द्यायचं, अर्जदाराचा सर्वप्रथम इथं फोटो येईल। याचप्रमाणे तुम्हाला अंगणवाडीमध्ये अर्ज द्यायचा असेल, पहिले अंगणवाडीमध्ये अर्ज होते, त्यानंतर ॲप्लिकेशन सुरू झाली नारीशक्ती दूत, त्यानंतर वेबसाईटवरून फॉर्म भरता येत होते। यानंतर अर्जदाराची वैयक्तिक माहिती इथं भरायची आहे। यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव, जे की महिला अर्ज करत आहेत त्यांचं 21 वर्ष पूर्ण 65च्या आत असणे वय आवश्यक आहे। त्यानंतर वडिलांचं नाव किंवा पतीचं नाव तुम्ही टाका, लग्न झालेलं असेल तर पतीचं नाव तुम्हाला टाका, अनमॅरिड असेल म्हणजे लग्न झालेलं नसेल तर वडिलांचं नाव टाका, जन्मतारीख, वय, मोबाईल नंबर, आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तो द्या, आधार क्रमांक इथं तुम्हाला टाकायचा आहे। यानंतर 2 नंबर येते पत्ता, पत्त्यामध्ये तुम्हाला तुमचा घर क्रमांक किंवा तुमच्या गावाचं नाव टाका, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड तुम्हाला इथे टाकायचं आहे। याचप्रमाणे स्वतःचे बँक पासबुक असणे आवश्यक आहे, तरच तुम्हाला पैसे ते येतील। बँकेचे तुम्हाला इथं नाव टाकायचे आहे, शाखा टाकायची आहे, कोणती ब्रँच आहे ते, बँक खाते क्रमांक टाका, IFSC कोड टाका, बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही यावरती क्लिक करा, होय आहे की नाही आहे, होईवरती क्लिक करा, डेबिट खातंच तुम्हाला इथे द्यायचं आहे। यानंतर इथं तुमच्याकडे पिवळे किंवा रेशे किंवा पांढरे रेशन कार्ड आहे, जे असेल ते तुम्हाला चेकबॉक्सवरती क्लिक करा, रेशन कार्ड नंबर टाका। वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही, 2.5 लाखाच्या आतच तुम्हाला इथं लागणार आहे।
अर्जदाराची सही तुम्हाला इथं लागणार आहे. सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला इथं फॉर्म तुम्हाला लागणार आहे, जे की तुम्हाला वरील सर्व माहिती वगैरे मी यास पात्र आहे हे तुम्हाला अशा प्रकारचं तुम्हाला डिक्लेरेशन फॉर्म तुम्हाला बघायला मिळेल. तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील इथून काढून घेऊ शकता. या पद्धतीने जे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. आता सर्वात गुड न्यूज म्हणजे मे आणि जूनचे जे काही पैसे आहेत हे थेट 344 कोटी मेचे पैसे ते निधी मंजूर झालेले आहे आणि टप्प्याटप्प्याने 15 जून ते 23 जूनच्या दरम्यान इथं जमा होण्यास सुरुवात. असं नाही की सर्वच महिलांना एकाच वेळी पैसे इथं येतील. टप्प्याटप्प्याने लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्ते एकत्र जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की या 18 जिल्ह्यांमध्ये आजची सर्वात मोठी खुशखबर, जे की 23वा आणि 24वा हप्ता 18 जिल्ह्यांमध्ये निधी वितरित सुरू.